जालन्यात जुन्या वादातून 24 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या। जालन्यात जुन्या वादातून एका 24 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे। जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून विकास लोंढे असं मयत तरुणाचं नाव आहे। विकासला काल मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुणांनी तलवारीने आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं। त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झालाय। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे। कदीम जालना पोलीस स्टेशनला श्री प्रकाश गंगाधर लोंढे यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांचा मुलगा रात्री 1 वाजता लग्नावरून घरी वापस येत असताना नूतन वसाहतमधीलच सुमित जाधव, सोनू जाधव, चंद्रकांत जाधव, विशाल गायकवाड, वामन अवसारी, सोनू गायकवाड आणि अन्य 2 लोकांनी गंभीर स्वरूपाची मारहाण केली होती। त्यामुळे उपचारार्थ पहिल्यांदा घाटी हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर रेफर केल्यावर संभाजीनगर घाटी हॉस्पिटलला त्यांना दाखल करण्यात आलं होतं। सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास विकास यांचा मृत्यू झालेला आहे आणि प्रकाश लोंढे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस स्टेशनला आपण BNS 103-2 खून करणे, गैरकायदेशीर मंडळी जमा खून करणे सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपासणी स्वतः करत आहे। आरोपी शोधण्यासाठी 2 पथकं आपण रवाना केलेली आहेत। एक स्थानिक गुन्हे शाखेचं आहे आणि कदीम जालना पोलीस स्टेशनचं आहे। मृतदेह सध्या उत्तरीय तपासणी कामी आपण घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथं असल्यामुळं तिथे एक पथक पुढच्या कायदेशीर बाबी पूर्तता करण्याकरता पाठवण्यात आलेले आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि आरोपी लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न